शिगमोत्सवाची जेवढी एक्साइटमेंट होती तेवढीच एक्साइटमेंट होती गोव्याला जाण्याची. गोव्याचा निसर्ग, वातावरण आणि समुद्र हे सगळं बघता बघता आम्ही कधी पंजिमला पोहोचलो तेच समजलं नाही. पंजिम मध्ये शिगमोत्सवाच्या वेळी माहोल काही औरच असतो हा. बरीच जण सोंग घेऊन त्यांचा एक वेगळा औरा मिरवत असतात. कुणी चंद्रदेव, कुणी कालिंग माता, तर कुणी हे असं छोटंसं राखणदार, तर कुणी यमराज बनवून आपली आपली कला सादर करत असतात. आता हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. यासोबतच इथे बरेच ग्रुप येतात जे त्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून गोवन गाणी, ढोल ताशासोबतच त्यांचे पारंपरिक नृत्य सादर करतात. हा सगळा कमाल एक्सपिरियन्स असतो हा. मस्ट ट्राय आहे. आणि हो, त्यानंतर लगेचच फ्लोट सुरू झाले. आता फ्लोट म्हणजे काय, तर हे असे हलते देखावे जे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मग ती राम जन्मकथा असो किंवा गोकर्ण शिवलिंग, दुर्गा देवी, कालिका माता आणि अशा अजून बऱ्याच काही गोष्टी असतात. ही सगळी मंडळी या सगळ्याचा मनापासून आनंद घेत त्यांची संस्कृती, त्यांची कला आपल्या समोर खूप गर्वाने सादर करत असतात. हा सगळा अनुभव घेऊन आम्ही निघालो सिम्पली प्राजच्या पुढच्या सफरीकडे.